थँक्यू. नमस्कार दोस्तांनो, मित्रांनो नमस्कार. माझं नाव गजानन आहे आणि मी अट्टल बेवडा आहे. परमेश्वर हाय 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 सगळ्यांच्या हृदयात बसलेल्या परमेश्वराला, उच्च शक्तीला माझा नमस्कार. केवळ आणि केवळ परमेश्वराची कृपा, फिलोसॉफीची साथ, कौटुंबिक साथ यामुळे आज सकाळपासून दारू नाही पियालो. माझ्याकडे कुठल्याही प्रकारची शक्ती नाही. शक्तीचा अभाव हीच माझी मूळ समस्या होती, म्हणून प्यायलेली दारू मला पुरत नव्हती. मद्यमुक्तीचा काळ किंवा मद्य किती वर्ष पियत होतो ते हळूहळू ज्यावेळी बोलण्यात येईल त्यावेळी येईल. आजचा दिवस सोबर आहे, पाच झाला आणि मी काही गाजलेला बिजलेला स्पीकर नाही. त्यामुळे असं काही नाही की काहीतरी मला वेगळं करतोय असं मला वाटत नाही, कारण मी हे रोजच कुठेतरी करत असतो, कुठेही गेलो तरी. कारण मला त्याच्यात असं नाविन्य असं काही वाटत नाही, कारण हे माझं करिअर सेंटर नाही बरं का. हाक मारलेला ओ देणं बास, इनफ. माझा जो विषय आहे त्या विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला काहीतरी माझी माहिती पाहिजे ना. त्यामुळे नाव गजानन आहे. मी हे चिपळूण समूह इथला सभासद आहे आणि रत्नागिरी इंटरग्रुपचा पदाधिकारी आहे, म्हणजे सेवेकरी आहे, सेक्रेटरी आहे. हे सगळं असताना देखील मला दिला गेलेला विषय आणि हे सगळं बाजूला ठेवूया आपण, की बाबा काय बोलणार, रॉक बॉटम, परत कॉर्डा मद्यपी मध्ये, परत रिकव्हरी, काय सुधारित असलेलं मद्यपी, सुधारत असलेलं मद्यपी. काही अंशी प्रत्येकाने जर तपासून बघितलं तर माझे अनुभव कथनातून जाणवेल की हे चक्र माझ्या आयुष्यातून येऊन गेलं किंवा येणार असेल. बरं का, मी ग्वाही देत नाही कशाची, येऊन गेलेल्याची पण किंवा येणार असलेल्याची पण. कारण दारुडा माझ्यासारखा, तुमच्यासारखा नाही, तुम्ही सगळे सज्जन आहात, माझ्यासारखा दारुडा हा अनिश्चित भावनांचा बळी असतो. आता अनिश्चित भावनांचा बळी आजचा सकाळी चांगला आहे, संध्याकाळी दारू फटाक. एक साधं उदाहरण सांगतो. 3 वर्ष दारूपासून लांब होतो. दूध नाचलं होतं बरं काय. घरातलं दूध नाचलं सकाळी उठायला. बायकोला म्हटलं बाहेर जाऊन चहा पिऊन येतो. अरे 3 वर्षात बायको काय म्हणणार, येईल चहा पिऊन. मी जाऊन दारू मध्ये पिऊन आलो आणि त्याचे तो 2 क्वार्टर. त्याला अनिश्चित भावनांचा बळी म्हणतात, बाकी विशेष काही नाही. त्यामुळे आजचा एक दिवस या तंत्रावर मला ज्यावेळी जीवन जगता येऊ लागलं ना, तेव्हा मला मद्यमुक्ततेची व्याख्या आधी कळायला लागली. आजार मला झाला हे मला 2च गोष्टीतून कळलं. आय कांट क्विट, आय कांट कंट्रोल. मी या दुष्ट चक्रातून, दुष्ट म्हणण्यापेक्षा मी ओढवून घेतलेल्या दुष्ट चक्रातून बाहेर पडू शकत नाही. सतत दारू लागणे, आसक्ती, अविवेकी ओढ या चक्रातून मी बाहेर पडू शकत नाही. माझ्या बलबुत्त्यावर ना मानवी शक्तीवर, ईश्वराची कृपादृष्टी आणि त्याला तसे वाटल्यास यातून तो आम्हाला बाहेर काढू शकेल. 2014 साली मी हे मध्ये आलो. 2014 साली आल्यानंतर मी पहिला विषय आहे माझा रॉक बॉटम, नंतर मी कोरडा मद्यपी आणि नंतर जे काही सुधारणा माझ्यात आतापर्यंत झाले या विषयावर वेगवेगळं विभाजन करेन. तुम्ही काळजी करू नका, कारण मला पोपटपंची किंवा त्याचा सराव आहे. याचा अर्थ मी रोज जी काही स्पीकर मीटिंग चालवतो तिथे आत्ताच 5 मिनिटापूर्वी आमचा स्पीकर गायब झाला, लगेच दुसरा स्पीकर निर्माण करावा लागतो. त्यामुळे सवय आहे मला. पण हा विषय अगोदरपासून ठरला होता, त्यामुळे रसात जाणे, रॉक बॉटम, दारू पिऊन 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 कुठल्या ना कुठल्या तरी एका अंगाला, आता एका अंगाला एकच अंग आहे असं नव्हे तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, कौटुंबिक अशी ज्या 9 अंग सांगितलेली आहेत बिग बुक मध्ये, त्या 9 अंगांपैकी कुठल्या तरी एका अंगाला जबरदस्त फटका बसला तरच मद्यपी सुधारण्याच्या
सूचनांकडे वळण्याची शक्यता आहे. तो सुधारेल का याबद्दल मी किंवा BW साहेब यांनी पण बिग बुक मध्ये ग्वाही दिलेली नाही. ते म्हणतात की आमचा मार्ग निष्ठापूर्वक अनुसरला. मी अनिष्ठापूर्वकच अनुसरला होता सुरुवातीला. मी जायचो मीटिंगला म्हणूनच जायचो, बायकोची जबरदस्ती म्हणून आणि मला प्रसिद्धी मिळावी म्हणून. माझा पहिला रॉक बॉटम होता मी माझ्या विचारांसमोर अहंकारासमोर हतबल असणे. आता तुम्ही म्हणाल हा काय रॉक बॉटम आहे का? हा अत्यंत नीच आणि घाणेरडा रॉक बॉटम आहे. एक वेळ आर्थिक भरपाई होऊ शकेल, तुमची शारीरिक भरपाई होऊ शकेल, पण अहंकाराला बळी पडलेल्या माणसाला परत माणसात आणण्यासाठी त्या तऱ्हेचा मार्गदर्शक मिळावा लागतो. तो फटका देणारा असावा लागतो आणि त्या तऱ्हेने मार्गदर्शक नंतर मला मिळत गेले. मी 7व्यांदा आत्ता प्रोग्राम घेऊन संपवलाय. आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. पण पहिला रॉक बॉटम हा की माझ्या अहंकारापुढे हतबल होतो. मी कुणाच्याही मदत मागणे. दारू ए मध्ये आल्यावर थांबतो असं म्हणतात लोक. एक मिनिट, कुठे मला खेळायला लागलं. तर दारुडा ए मध्ये आल्यानंतर थांबतो असं म्हणतात लोक, पण माझ्या का नाही थांबला? माझी प्रामाणिक इच्छा होती का? अजिबात नाही. मी मर्यादित दारू कशी पिता येईल हे शिकण्यासाठी आलो होतो आणि मी कायम पहिल्या 3 वर्षानंतर कायम काय करायचो माहितीये का? आता थोडे दिवस चांगले राहू, जरा लिव्हरची फॅटी लिव्हर झाली की काय तपासून यायचो मी. आता मी किंवा बायको जबरदस्ती न्यायची, गोळ्या चालू करायची, रिहॅबमध्ये टाकायची, आणायची. 5 वेळा रिहॅब झालेला आहे माझं. सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही, कारण रिहॅबमुळे माझी जी काही सुधारण्याची प्रक्रिया आहे आत्ताची ती एकदम स्ट्रॉंग झाली. म्हणजे मला आत्ता तुमच्यासमोर बोलताना कुठल्याही प्रकारचे दडपण नाही, भीती नाही किंवा कोण मला काय म्हणेल. तुम्ही म्हणा. मी पहिला रॉक बॉटम सांगितला की माझ्या अहंकारापुढे, याचा अर्थ मी मानसिक दृष्ट्या रसातळाला गेलो होतो. मला माझ्या डिग्र्या काही समजत नव्हत्या. मी हाफ पॅन्ट एक दिवस तर अंडरवेअरवर रात्री 2 वाजता नुसत्या अंडरवेअरवर कोणी दारू देतं का? गावठी असू दे, पावठी असू दे, कुठली तरी द्या हो. कारण घरातच बाहेर पडायचा चान्स मिळायला कपडे घालायला वेळ नव्हता, नाही तर बायकोन बांधून ठेवलं नसता. इतका नीच दर्जाचा दाऊदा आज तुमच्यासमोर बोलतोय, याला माझ्यात झालेला आध्यात्मिक बदल असं म्हणतात. अंडरवेअरवर 2 वाजता कोण दारू देणार का? सगळे बार चिपळूणात 11 वाजता बंद होतात, सकाळी 11 वाजता चालू होतात. इथे काय मिळत नाही. गावठी तेवढी मिळते, ती सुद्धा ओळखीच्या लोकांना. बिनओळखीच्या माझ्यासारखा गेला तर हाकलून गावठी. कारण गावठीला जाताना बरोबर मित्र गावठी असावा लागतो. आणि माझा अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये एक दिवाण कृपा केलं की मला ए मध्ये मित्र दारू पिणारा कोणी मिळाला नाही. मी कुणा समोरही दारू प्यालो नाही आणि कुणा बरोबरही दारू प्यालो नाही. ही एक देवाची भली मोठी कृपा. मी पहिला रॉक बॉटम सांगितला मी माझ्या मानसिक अधपतनाचा, की मी जे मला करतोय ना तेच बरोबर वाटायचं सगळं काही. आणि कोणाचाही सल्ला नाही, कोणाची मसलत नाही, कोणाचं काय नाही, ओल्ड टायमर नाही, हे नाही ते नाही. मी आपल्याच दुनियेत. सायकॅट्रिकनं मला औषधं चालू केलं. मी दुसऱ्या रॉक बॉटमकडे होतोय. दारूला हा पुरेसा तळ गाठल्याशिवाय काही प्रमाणात लोक पहिल्या मिटिंगला येऊन थांबतात. मी काही प्रमाणात असा शब्द वापरलाय. पण आत्ताच आमचे दादा म्हणाले कोणतरी की 6 महिने मला मिटिंगला गॅप पडेल. मग हे मला समजतंय तरी मी ऍप्लिकेशन का नाही करत आहे? 6 महिने मी मिटिंगला गॅप दिल्यामुळे मी परत दारू प्यायलो हे मला पण कळत होतं. तरी पण मी यालाच म्हणतात माझ्याकडे अविवेकाचा अभाव, म्हणजे विवेकाचा अभाव, माफ करा, विवेकाचा अभाव होता. हे सुद्धा मला मान्य नव्हतं की मला चांगला आणि वाईट यातला भेद करता येतोय का. मी प्रार्थना म्हणायचो, पण उगाच लोक म्हणतात म्हणून म्हणायचो. अजिबात मी मनापासून कधी प्रार्थना सुरुवातीच्या 3-4 वर्षात म्हटलेली नाही. माझं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी मी दारू प्यायला शिकलो 2006, 17 मे 2006.
पहिली रमची बॉटल घरात आली, कारण मला मिळणारी जी होती ती मिळाली नाही म्हणून. 2009ला मी जवळजवळ 86 झोपेच्या गोळ्या घेतल्या, कारण मला सारखं सारखं ती दिसायची आणि मला मिळाली नाही. तोपर्यंत मला मुलगा झाला होता बरं का, तो दारूतच झाला होता. म्हणजे आता माझा याच्यावर माझा विश्वास आहे, मी कधीच बायकोवर शंका नाही घेतली किंवा कुठे बाकी दादागिरी फादागिरी असलं काही करत बसलेलं नाही. मी माझ्याच घरी येऊन काय असेल ते कीर्तन चालू करायचं. पण 86 झोपेच्या गोळ्या गेल्या. मला डॉक्टर प्रभू नामांकित डॉक्टर आहेत कोल्हापुरातले, 15 दिवस अमेरिकेत असतात, 15 दिवस इकडे असतात, तिकडे ऍडमिट करण्यात आलं. 30 शॉक देण्यात आले. आता शॉक या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल ना, तर एकदा घेऊन बघितल्याशिवाय त्याचा अनुभव घ्यावा लागतो. जसा आध्यात्मिक अनुभव आपल्याला, आज मी दारूपासून लांब आहे हा माझ्यासाठी आध्यात्मिक अनुभव आहे बरं का. याचं कुठलीही मानवी शक्ती माझ्यासमोर हतबल झालेली होती. माझे मित्र अगदी 33 वर्ष सोबत असलेले सुद्धा म्हणाले होते, गजानन, मला कुणी अरे गजानन नाही म्हणाला, गजानन भाऊ किंवा गजानन सर, आता मी जरा लांब राहतो असं मला शेवटच्या चांगल्या अगदी जवळच्या मित्रांना सांगितलं. फक्त तुम्ही एकच काम करायचं, 1 महिना अजिबात माझ्याशी बोलायचं नाही आणि 1 महिना रेहब मध्ये राहायचं, बाकी काही नाही करायचं. बरं तुम्ही काही करू नका, काय करायचं असेल ते करा, फक्त तुम्ही चला माझ्याबरोबर. मी गेलो त्यांच्याबरोबर आणि सुधारलो. आजपर्यंत दारू नाही प्यायला. 1 महिना मी कोणाशीही बोललेलो नव्हतो. जेवण मी फक्त 1 चपाती दुपारी आणि रात्री 1 चपाती बस, या पलीकडे माझं जेवण नव्हतं. त्या 1 महिन्यात ढुंकून कुणीही माझ्याकडे बघितलं नाही. 1 महिना झाल्यावर त्यांनी मला बाहेर बोलवलं नाही, गजानन चला. मी बाहेर पडलो. मी एका म्हाताऱ्या वयस्कर माणसाला त्यांनी माझी भेट घातली आणि नंतर पुढे सांगेन. पण ते 30 शॉक घेऊन सुद्धा मी तिला विसरलो नाही. अल्टरनेट डे 30 शॉक घेतल्यावर माणसाची अवस्था मृतवत माणसासारखी असते. त्याला चालवायला, त्याला पांगोगाडी चालवायला, त्याच्यानंतर परत त्याला चालवायला शिकवायला लागतं बरं का. हे सगळं होऊन सुद्धा तळ गाठला कसला, कोमात जाऊन बसायचा आणि बायको वाट बघत बसली होती जिवंत होतोय का नाही. 9व्या दिवशी जाग्यावर आलो आणि डॉक्टरला पहिल्यांदा विचारलं, दारू कुठे मिळेल. मला माहिती नाही हा डॉक्टर होता, मी समजतो तो वेटर होता. त्याला वाटलं होतं बिचाराला आता पैसा वसुलीचा धंदा होता का काय होतं मला माहिती नाही, पण त्याची अपेक्षा अशी होती की हे भाऊ सुधारतील. पण माझ्यासारखा अवडान भाऊ सुधारण्याचा असता तर बांधून कशाला ठेवलेला. रॉक बॉटम म्हणजे काय, तर हे नुसते सांगितलेले रॉक बॉटम तुम्हाला हे असं वाटेल की काहीतरी आभासी दुनियेत सांगतो का काय. हा पुण्यात नाही येत होतो, फक्त 90 ml प्यायलेली होती. 29 लाख रुपये गाडीच्या 2 मागाच्या माचीस करून टाकली. ट्रकवाला स्पीड चढावा कधी कमी करतात का, कधीच कमी करत नाही. मी गाडीचं तोंड सारखं बाहेर काढत होतो, आत घेत होतो, तो वाईट लागला. मला पुढे जायचं होतं. मला सगळ्यात नेहमी पुढे असणे आवडते. हा माझा जो नियम होता ना, मी अभ्यासात पण सगळीकडे पुढे होतो. असं काही नाही की वाईट गोष्टीतच, चांगल्या गोष्टीत पण पुढे होतो. आज माझ्याजवळ छानपैकी व्यवस्थित डिग्र्या बायकोच्या कृपेमुळे टिकून आहेत. कारण त्यावेळी पोलीस केस, ज्यावेळी मी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी पोलीस केस करता नाही आली, कारण ते मला बायकोने सांगितलं आमच्यात वादविवाद झाला, त्यामुळे मी त्यांच्या डोक्यात काहीतरी मांजर झालं, त्यामुळे ते कोमात गेले. आणि डॉक्टर पण बिचारा होय म्हणाला. पण त्यानं मला एक सर्टिफिकेट दिलं, गजानन इज क्रोनिक अल्कोहोलिक, दारूशिवाय न जगणारा अँड मेजर मेंटल डिसऑर्डर केस, वेड्याच्या समीप पोहोचलेला. आणि खाली लाल अक्षरात लिहिलं नव्हतं सावधान. सही पण लाल पेनाने केलेली होती. म्हणाले गजाननराव तुम्ही जाऊ शकता, तुम्ही हुशार आहात जास्त, हाच तुमचा मूर्खपणा आहे. मी तर हसलो, म्हटलं काय बोलताय काय,
मी हुशार आहे हा मूर्खपणा म्हणजे काय? तुम्ही तुमचं डोकं चालवायचं त्या दिवशी बंद कराल, त्या दिवशी हेच सर्टिफिकेट फाडून टाकायला तुम्ही माझ्याकडे याल. म्हटलं आत्ता आधी जातो नंतर बघू. ते म्हणाले गोळ्या दिल्यात त्या घ्या, नाहीतर कुठेतरी परत काहीतरी कराल. म्हटलं गोळ्या बिळ्या देऊ नका, परमेश्वर माझ्या बाबतीत जे काही करायचं असेल ते करेल, कारण मी बऱ्याच गोळ्या खाऊन झालेल्या आहेत बऱ्याचपैकी. ते म्हणाले तुझ्या पुढे मी नतमस्तक आहे, तुझा वैद्यकीय उपाय सुद्धा माझ्या पुढे आलेले होते. थोडक्यात सांगण्याचा मतितार्थ की कोणी असा जर प्रयोग करत असेल ना माझे बांधव की दारूच्या ऐवजी मी काहीतरी सायकॅट्रिकडे जाऊन विचार येण्याच्या गोळ्या घेतो, विचार बंद करण्याच्या गोळ्या घेतो, तर ते पण ऍडिक्शन होऊन बसतं आणि ती एका गोळीची मी 5 गोळ्या कधी खाईन हे समजत नाही. कारण मी त्या गोळ्या ट्रिप करतो याचा अर्थ त्या गोळ्यांची मला नशा येते, म्हणून मी त्याचं प्रमाण अधिकाधिक वाढवतो. ट्रिप करणे हा शब्द तुम्हाला माहिती नसेल तर झोप आल्यावर झोपलं नाही ना तर आपली झोप निघून जाते. तसं एखादी झोपेची गोळी तुम्ही खाल्ली आणि तुम्ही वेळेवर झोपले नाही तर तुम्ही जागे किती वेळ राहाल, आणखीन एक खाल्ली तर जागे किती वेळ राहाल, आणखीन एक खाल्ली तर तुम्ही आनंदित प्रफुल्लित व्हाल. स्पिरिट कॉन्ट्रा स्पिरिटम या शब्दाचा अर्थ दारूच्या ठिकाणी दारूसारखी आनंद देणारी शक्ती आणून ठेवणं. मी काय करतो, दारूच्या जागी काहीतरी दुसरं आणून ठेवतो. बऱ्याचशा लोकांचा, इव्हन तो माझा सुद्धा सुरुवातीला होता, बऱ्याचशा लोकांचा म्हणण्यापेक्षा माझाच म्हणूया आपण, सेक्शुअल प्रॉब्लेम असतो. हो माझी इच्छा आहे नाही, बायकोची नाही माझी आहे. अरे काय चाललंय? डॉक्टर म्हणाला हळूहळू सगळं व्यवस्थित होईल, लगेच असं काही होत नाही, उगाच कुठल्याही गोळ्या घेऊ नका. 3.5 वर्ष लागली हे सगळं पूर्ववत व्हायला. त्यामुळे कुठल्याही गोळ्या घेऊन आमची मनशांती आम्हाला मिळत नाही. मनशांती ही विकत मिळणारी गोष्ट नव्हे. तर रॉक बॉटम या शब्दाचा अर्थ मी किती तळ गाठला तरी म्हणून मी आज थांबलेला आहे. शेवटचा रॉक बॉटम सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल की का हा थांबला. रियाच्या वेळी शेवटच्या वेळी मी बसलो होतो आणि माझे जे आता स्पॉन्सर आहेत ते त्यावेळी तिथे 1 तास सेशन घ्यायला यायचे. बरेच ओल्ड एज आहेत ते, पैशासाठी म्हणून यायचे, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती मुलग्याला म्हणजे ते न बोलण्यासारखं आहे, पण ते आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे ते यायचे आणि त्यांचं वय आता 79 आहे. 4 वर्षापूर्वीची घटना असेल ते यायचे आणि मला त्यांनी बोललं नाही, गजानन ये प्रॉब्लेम मेरे को ऐसा लगता है. त्यांना हिंदी मराठी इंग्रजीत बोलायचे, पण ते म्हणाले की गजानन प्रॉब्लेम एकच आहे की तुला तुझा अजून देव सापडलेला नाहीये, आणि दुसरी गोष्ट सापडला असला तर त्याच्यावर पुरेशी श्रद्धा नाहीये. बाकी सेवेत तू आलास किंवा सगळं काही केलं, सगळं काही जमतंय, कुठल्याही गोष्टीत अहंकार बाळगण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये हे तुला समजलेलं नाहीये. आपण नंतर कार्यक्रमाला परत एकदा सुरुवात करू. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला एक गोष्ट कळली, त्याने अनेक उदाहरणं त्यांच्या आयुष्यातली दिली की माझ्या मालकीचं काहीच नाही. नाहीतर माझा जो अहंकार होता की माझे चिपळूणला 5 फ्लॅट आहेत, रत्नागिरीत 1 फ्लॅट आहे, पुण्यात 1 फ्लॅट आहे, मी माझ्या कर्तृत्वाने मोठा झालेला आहे, मी कुणाचाही 1 रुपयाचा देणेकरी नाही, मग मी दारू प्यायला तर काय झाला. चमत्कार घडला. 2021 साली पाऊस आला, पुराला, मस्तपैकी पाणी भरलं. घराची एकूण उंची 19 फूट, घरात 23 फूट पाणी होतं. सगळं काही धुवून गेलं. परमेश्वराने दाखवून दिलं नव्हतं की इथे मात्र मला चावल लागली की माझ्या मालकीचं काही नाही. इथे रॉक बॉटम हा मुद्दा माझ्या आयुष्यातला सांगतो. परमेश्वराने मला दाखवलं की काय बाबा, तुझ्या मालकीचं काय असेल धरून ठेव. पाण्याचा फोर्स इतका होता की गाड्या तरंगत जात होत्या, मला धरणार कोण. त्यामुळे सगळं काही घरातलं गेलं होतं आणि बरोबर पूर उसरल्यावर 8 दिवसांत घरात सामान ठेवायला जागा नव्हती. आजही माझ्या घरी आम्ही 3 जण आहोत, 1600 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे, जागा नाही सामान ठेवायला.
चहापूड नावाचा जो प्रकार होता तो 2021 सालापासून आतापर्यंत संपतो आहे. जवळजवळ 27 किलो चहापूड. आता वापरणार तरी किती ना चहापूड. बरं दुसऱ्याला देणं चुकीचं आहे ना. ती एखाद्या वास आता येईल लागला त्यामुळे शेवटी बायको काल म्हणाली टाकून दे का. म्हटलं जरा थांब विचार करू नंतर. चालतंय तोपर्यंत चालू दे. बाहेरच्या पाहुणे आले तर वेगळी, पण घरात असताना ती चहापूड वापरावी आपण. कारण लोकांनी ज्या प्रेमळ भावनेतून दिलेली आहे. वळतो कोरडा मद्यपीकडे. आता कोरडा मद्यपी म्हणजे नेमकं काय. दारू न पिता दारुड्यासारखं वर्तन करणारा. दारू न पिता दारुड्यासारखं वर्तन करणारा. कारण मी कुणासमोरही शरणागती पत्करलेली नाही. फक्त मला एवढंच कळलंय पहिला घोट घातक. बाकी मी घरात गेलो की माझं पाणी आण ना. एवढा लांब जमून आलो तुला समजत नाही. माझी भाषा तीच. माझा मुलगा सुरुवातीला 10वीला असताना अभ्यास करत नव्हता. मी दारू पियत नव्हतो. मी कार्यक्रम देखील घेत होतो. समजावून घेत होतो. म्हणजे कार्यक्रम संपूर्णतः मला समजला आहे किंवा मी आचरणात आणतोय अशी कुठलीही ग्वाही माझ्याकडून घेऊ नका कृपया. तर अभ्यास करत नव्हता. बरेच दिवस त्याचे पहिले 6 महिने मी सहन केले. मोबाईल हे वगैरे. नंतर त्याला एकदा समोर बसवलं माझ्या ऑफिसमध्ये. म्हटलं सुमेध, म्हणजे माझ्या मुलाचं नाव सुमेध. म्हटलं का बरं आता शेवटचे 6 महिने आलेत. तुला अभ्यासच करावा लागेल. या पलीकडे काही करता येणार नाही. सो दॅट यू हॅव टू हँड ओव्हर. तुझी जे काही एंटरटेनमेंटची सगळी साधन आहेत ती माझ्याकडे आणून द्यावी लागतील. सुरुवातीला 4 दिवस तो इतका वैतागलेला, अस्वस्थ आणि चिडचिडा असायचा की खाऊ का गिळू, पण खाऊ पण शकत नव्हता कुणाला आणि गिळू पण शकत नव्हता कुणाला. त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मला स्पॉन्सरची मदत घ्यावी लागली. मुलग्याजवळ कसं बोलू वगैरे वगैरे. शेवटच्या 6 महिन्यात अभ्यास करून 98.7% मार्क त्याला मिळाले. आत्ता तो 12वीला आहे. पण माझी जी पद्धत होती ना ती राक्षसी पद्धत होती. मी सगळं त्याच्याकडून हिसकावून घेतलं होतं. मोबाईल, त्याचे ते बारीक सारीक गेम, त्याची ती चांगली पेनं ज्याने तो चित्र काढवता, त्याची गिटार, सगळं काही आणून कुलपात डांबून टाकलं एका दिवसात. अरे माणसाला माणसासारखी वागणूक देता येत नाहीये आणि दारूपासून लांब आहे. उपयोग काय? शून्य. आणि या शून्य उपयोग पद्धतीचा वेळोवेळी आजही काही वेळा मला ज्यावेळी विसर पडतो की मी अल्कोहोलिक अनोनिमसचा सभासद आहे आणि ती एक माझ्यावर मोठी जबाबदारी आहे की येस आय एम अल्कोहोलिक बट आय एम रिकव्हरिंग अल्कोहोलिक. आता काय बोलतोय पुढचं. कोरड्या मद्यपीची अनेक लक्षणं सांगता येतात. सतत अस्वस्थ, वैतागलेला किंवा चिडचिड्या. बायकोशी बोलतोय पण ते सुद्धा खिकसत बोलतोय. काय वेळा अजूनही माझं होतो बरं का. असं काय नाही. मी कुठेतरी कामात असो कुठेतरी मध्येच मला हे केलं ना, डिस्टर्ब केलं ना, तर मी मध्येच तोंडातल्या तोंडात शिव्या देतो बाहेर दिसू नयेत म्हणून. आता बाहेर का दिसलं तर अरे दारूपासून लांब आहे, लोक काय म्हणतील तुला. घरात गोबर, बाहेर सोबर. मनातल्या मनात शिव्या देतोय. पण तुझी इन्व्हेंटरी तूच घेणार आहे. परमेश्वर तुझ्याकडे लक्ष ठेवू नये कारण तुला निवडलेलं आहे ना. इथे येऊन का बोलतोय का, निवडलेलं आहे म्हणून बोलतोय ना. काही वेळा मी टोकाचे सुद्धा निर्णय घेतो. आजच आमची बायको मला खुर्चीचा त्रास व्हायला लागला. मी साधारणतः 12-13 तास खुर्चीत बसतो. त्रास व्हायला लागला म्हणून खुर्ची बघायला गेली आणि ती म्हणाली 12,000 रुपयाची खुर्ची आहे. म्हटलं अजिबात आणू नकोस. म्हणाली का तेवढे पैसे नाहीयेत. म्हटलं आहेत पण नको आत्ता. सध्या मुलाचा शिक्षणाचा खर्च इकडे तिकडे, इन्स्टॉलमेंट ह्या त्या वगैरे वगैरे. म्हटलं भरपूर आहे, आपल्याला माहिती आपल्याला दोघांना. ती घरात आली, म्हणाली मी तुझ्यासाठी पैसे भरते. म्हटलं नको,
खुर्ची नको आता, काही दिवसांनी घेऊ, तोपर्यंत गादी घेतो टेकायला. नको म्हणाली, कारण पोक आलं ना, तू जर बसून राहिलात आणि म्हणजे मेडिकली जर आपण एका ठिकाणी 14 तास बसलो तर जसं काय 2 सिगरेटची पाकिटं ओढतो ना, एवढं आपल्या शरीराचं नुकसान होत असतं. जर माहिती नसलं तर हे मेडिकली प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे सायकल आणलेली आहे, 5 किलोमीटर रोज जातो, पण आळस, कृतिशून्य तत्वज्ञानाचा मला काही फायदा झालेला नाही. इव्हन दो मी बिग बुकचा आता कुठेही ही रेफरन्स केलेला नसला, 5 नंबर 17, 5 नंबर 43, 5 नंबर 53, 54 रॉक बॉटम हा शब्द तुम्हाला किंवा रॉक बॉटमशी संदर्भात काही ना काहीतरी ओळी गावतील. कोरड्या मद्यपीच्या बाबतीत कृतीची झेप या प्रकरणात आम्ही जर कार्यक्रम नाही नीट साध्य केला तर काय होईल, किंवा मद्यपीडितेबद्दल आणखी काही यात लक्षणं सांगितलेली आहेत. स्वतः तसंच वैतागलेला, अरे एखाद्या दिवशी मला ना माझं सरासरी इन्कम पेक्षा काही कमी झालं की मी कावरा-बावरा होतो. मी संध्याकाळी बायकोला आधी मेसेज टाकतो, आज जरा अस्वस्थ आहे, ती समजते की याच्याकडे पैसे कमी, ती लगेच जीपे करून ठेवते, हे घेऊन ठेव. तिला माहिती हा दारू प्यायला जाणार नाही, फक्त याच्याकडे पैसे असलेले बरे. दारू मी पैसे नाहीत किंवा आहेत म्हणून कधीच प्यायला गेलो नाही. दारूमुळे मला कर्ज झालं नाही, दारूमुळे मी 4 कोटी रुपये घालवलेले सुद्धा असतील पण कर्ज नाही झालं, पण दुसऱ्यांना टोप्या लावून मी पैसे कमवले. याचा अर्थ मागाशी सांगितलेला नैतिक अधःपतन हा सुद्धा माझा एक रॉक बॉटम होता. कोरड्या मद्यपीची लक्षणं काही वेळा डोकं वर काढतात, ज्यावेळी मी विसरतो की मी हतबल आहे. नुसता दारू पुढे नाही, मी माझ्या बायको पुढे सुद्धा काही वेळा हतबल असतो, मी माझ्या विचारांपुढे सुद्धा काही वेळा हतबल असतो, मी परिस्थितीसमोर हतबल असतो. मी शांत राहायला शिकणं हे काही वेळा मला नाही जमत. प्रत्येक वेळी कसं जमेल, मी काही संत महात्मा नाहीये. एक गोष्ट नक्की, मी आज स्पष्टवक्तेपणे तुमच्या समोर बोलू शकतो, किंवा कुठेही मला सांगितलं बोला आणि कुठल्या विषय बोला, तर मी मुलाइजा माझा स्वतःचा न बाळगता, मुलाइजा स्वतःबद्दलचा राग, स्वतःबद्दलची दया, आत्मदया, करुणा वगैरे न बाळगता मी बिनधास्त माझ्या डोक्याला काही येईल ते बोलत सुटतो. वाजलेत किती? 9:45 का? किती वेळ आहे मला अजून? कोणी सांगू शकेल? होच कोच. नाही, त्या सभेची व्यवस्था केलेली आहे, काळजी करायचं कारण नाही, परमेश्वर व्यवस्था करतो. तर मी आलो होतो की कोरड्या मद्यपीची लक्षणं आपल्या वर्तन आपल्याला दिसत असतात, पण मी डोळे झाक करतो, सोयीस्करपणे त्याच्याकडे डोळे झाक करतो, कारण मला ना प्रोकास्टिनेशन पुढे ढकलणे. मला परवा एका आमच्या यानं सांगितलं, गजानन काय माहिती काय, दिवसातून 2-4च फोन लावायचे, अति करू नये. किती म्हटलं स्पॉन्सिबिलिटी एखाद्यात आहे, तो त्याचे काम त्याला लिहिता येत नाही म्हणून तो आपलं काहीतरी माझ्याजवळ बोलतो, बाकी काही नाही. बाकी सगळं म्हटलं बंद करून टाकलं मी, स्पॉन्सी नाही. किंवा हल्ली मी साहित्यावर अजिबात बोलत नाही. पूर्वी मी भयंकर साहित्याचा वेडा होतो आणि मी आतापर्यंत माझ्या बोलण्याचा तुम्हाला 50 वेळा तरी साहित्याचा रेफरन्स मिळाला असता. पण साहित्य वाचून कोरड्या मद्यपीचं रूपांतर सुधारणेत नाही होत, त्याला प्रत्यक्ष कृती करावी लागते. म्हणून साहेब म्हणतात की कृतीशिवाय तत्वज्ञान किंवा कृतीशिवाय श्रद्धा मृतवत आहे. राग येणार स्वाभाविक आहे, कुठलीही गोष्ट माझ्यातून निघून जाणार नाही म्हणजे राग राहणार आहे, एखाद्याबद्दलची चीड राहणार आहे, एखाद्याचा खुन्नस राहणार आहे, कुठलीही गोष्ट माझ्यातून निघून जाणार नाही. पण त्याच्यावर रोजच्या रोज कुठला तरी प्रमाणात आळा घालण्याचं काम करण्यासाठी मी एका दुसऱ्या प्रवाहाकडे वळतोय, ज्याला शेवटचा विषय आहे की सुधारत असलेला मद्यपी. मी आतापर्यंत 2 विषयांवर बोललोय, एक तर माझा रॉक बॉटम, दुसरा कोरडा मद्यपी आणि मी कसा कोरडा मद्यपी आहे तो, आणि तिसरा विषय वेळेच्या अभावामुळे मला नाही तर मी खरा 1.5 तास बोलतो,
त्यामुळे वेळेच्या अभावामुळे मला आटपता घ्यायला लागतं, कारण त्याच्यानंतर तुम्हाला कोणाला प्रश्न उत्तर असतील तर विचारायचे असतील. त्यामुळे असं नको व्हायला की मी अर्धवट सोडून काहीतरी पळून बिळून गेलो की काय. मी अजिबात कुठून पळून जात नाही, कारण आज माझ्याकडे जे परमेश्वराने धैर्य दिलेलं आहे ते प्रार्थनेच्या माध्यमातून दिलेलं आहे. आज मला समजतं मी सुधारण्याच्या प्रक्रियेतून जात असताना काय काय करावं लागतं आणि काय केलं हे सांगणार आहे. 200 people was cured, recovered but not cured. बिग बुकची इंग्रजीची आवृत्ती बघितली तर ते म्हणतात की ते 100 लोक सुधारलेले होते, परंतु पूर्णतः बरे झालेले नव्हते. आता पूर्णतः बरे झालेले नव्हते म्हणजे बिल्डब्ल्यू साहेब किंवा आमचे डॉक्टर बॉब मरेपर्यंत एकदा सोडलेले दारू परत कधीही प्यायले नव्हते. मग असं का? माझ्या बाबतीत असं का? माझ्या बाबतीत मला 5 वेळा का उठाबशा काढायला लागल्या? कारण मला कार्यक्रम समजला हा उगाचच रुथा म्हणजे ज्याची काहीच किंमत नाही असा गर्व किंवा अभिमान. मुळात मला सतत विवेक आलाय का हे मला तपासावं लागतं. काही वेळा डिसिजन मेकिंग मध्ये गफला झाला तर मला बायकोची किंवा माझ्या पार्टनर लोकांची आजही मदत घ्यावी लागते. मला अजूनही ओसीडी ऑब्सेशनल कंपल्सरी डिसऑर्डर, नाव विसरणे, मगाशी काय बोललोय ते विसरणे, एखाद्याचा पुरावा काय काम घेतलेलं आहे ते विसरणे, सगळं लिहून ठेवावं लागतं बरं का. पण मी गोळ्या कुठल्याही घेत नाही त्याच्यावरच्या, कारण गोळ्या एकदा का सुरू झाल्या सायकॅट्रिस्टच्या की थांबताना परत विड्रॉवल चालू होतात आणि ते विड्रॉवल कोणीही डॉक्टर म्हणतो तुम्हाला ह्या गोळ्या घ्याव्याच लागतील, फार तर 100 mg असेल तर 50 mg करतो. पण माझ्यासारख्या माणसाला पोट भरून खायची झालेली सवय असते, ती सवय तशीच राहते. त्यामुळे जर कोणाला असं सवय लागली असेल तर कृपया सायकॅट्रिस्टच्या ऐवजी काउन्सिलर किंवा त्याला दुसरा शब्द आहे सायकॉलॉजिस्ट त्यांच्याकडे जाऊन आपण कन्सल्टिंग करावं, 2 तास बोलावं. ते फी 500 रुपये घेतात, फरक पडत नाही. पण गोळ्यांची एकदा सवय का लागली. माझा एक मित्र आहे 18 वर्ष सोबर आहे, पण आजही त्याला 2 गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी नाही घेतलं तर संध्याकाळी कुठल्याही गाडीत बसेल तो दारू विना. काय सांगतोय मी, हे गंभीर परिणाम आहेत कार्यक्रमाकडे डुंकूनही न बघितल्याचे आहे. त्याच्या बाबतीतले नव्हे, माझे सांगतोय. तो कोण XYZ असेल तो असेल, त्याचं जीवन सुखलम सफलम समृद्ध आहे. तुझं कसं आहे ते बघ. मुळात माझ्याकडे तेवढी विनम्रता आली का की माझ्या धुंगणाखाली कचरा किती आहे हे बघण्याची. बिल्डब्ल्यू साहेबांना अपेक्षित असलेली नम्रता ही आहे बरं का. तुम्हाला साहेब, गजाननराव, गजानन भाऊ, कोण मला अरे गजानन वेडा आहेस तू, परवाच एक म्हणाला. म्हटलं वेडा लवकर कळलं तुला, मी वेडा आहे तो, मी वेडाच आहे ना. त्यात तू आणखीन काही डिग्री देणार असेल तर देऊन टाक, काही फरक नाही पडत. सुधारत असताना ही सुधारण्याची प्रक्रिया, रिकव्हरिंग प्रोसेस आयुष्यभर चालणारी आहे. त्या बाबतीत बिल्डब्ल्यूने आपल्याला सांगितलं आहे की आध्यात्मिक पूर्णत्व आपल्याला शक्य होणार नाही, मात्र त्या दृष्टीने वाटचाल कराव्यास हवी. आणि ती वाटचाल आम्ही जर करायची थांबलो तर परत एकदा हाकनाक माझ्यासारखा कशाचा बळी बनतो, दारूचा बळी बनतो बरं का. 9व्या रूढीनंतर सुद्धा 12x12 मध्ये लिहून ठेवलेलं आहे की तुम्ही जर कार्यक्रम व्यवस्थितपणे नित्य आचरणात आणण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्ही तुमच्या मृत्यूपत्रावर डेथ वॉरंटवर साईन करत आहात, वर्ष किती येऊन देत. मग गजानन तू काय प्रयत्न करतोयस? स्वतःला दारूपासून लांब राहण्यासाठी अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये येण्याचे माझे 2च उद्देश माझ्या नंतर लक्षात आले. एक, मला स्वतःला दारूपासून लांब ठेवणे, आणि दुसरा मुद्दा
की माझ्या विचारसरणीमध्ये काही बदल होतोय का हे रोजच्या रोज योग्य रीतीने तपासणे, बोल्ड अंडरलाईन योग्य रीतीने. कारण काय माहितीये काय, मला आवडतं तेवढं मी लिहितो, ना आवडतं तेवढं काही सांगत नाही. म्हणजे मला लपवा छपवीचा कार्यक्रम करायची सवय असते. बरं, लपवा छपवी करून परमेश्वरचं सगळं माझी उच्च शक्ती, परमेश्वर हा शब्द जरा चुकीचा वाटला तर उच्च शक्ती घ्या, उच्च शक्ती वाटलं नाही तर गॉड घ्या, अजून काय हवा तर घ्या, पण घ्या. काय होतं या प्रोसेसमध्ये, माझा अल्टिमेट ऑब्जेक्ट आहे की माझी डिपेंडन्सी अवलंबित्व दारूनंतर माझ्या उच्च शक्तीवर अवलंबित्व व्हायला पाहिजे. तो जसा मला ठेवेल त्या परिस्थितीत मला आज जीवन जगता येतं का. जर मला एखाद्या गोष्टीबद्दल राग आला तर मी तिथल्या तिथे व्यक्त करून, आज दिनांक 9 तारीख, मला माहित नाही, बहुतेक 9 तारीख असेल, 9 तारखेला 9 जुलैला मी आज असं पोटात ठेवून काही राहत नाही बरं का. मला वाटलं तर मी एखाद्याला फोन करून सांगतो, ए बाबा तुम्हाला त्रास होतोय तुझा, तू डोक्याला व्याप करू नकोस. मी काही ए मेंबरचे नंबर ब्लॉक केलेले आहेत, कारण माझी मनस्थिती बिघडवून घेण्याचा कार्यक्रम नाहीये. दुसऱ्याला मदत करताना मी तेवढा सक्षम आहे का, न तर मीच दारूची बाटली हातात घेईन, तोच सुधरत नाही म्हणून. त्या सुधारण्याचं काम, त्याला सुधारण्याचं काम, त्याला मीटिंग मध्ये आणण्याचं काम माझं नाहीये, परमेश्वराचं आहे. कीप कमिंग बॅक, येत राहा. त्याला यायला इच्छा त्याला परमेश्वर देईल ना. माझ्याकडे काम एवढंच आहे की बाबा रे, मला असा अनुभव आलाय, बघ तुला आवाज घे, मी चुलीवर बसून 2-3दा भाजलो, 5 वेळा भाजलो, तुला भाजून बघायचं असेल बघ. एक तर दारू, नाही तर अल्कोहोलिक अनॉनिमस, दोन्ही गोष्टी आम्हाला सगळं काही शिकवण्यात समर्थ आहेत. आज मी कुठल्या तरी 2 मित्रांना माझे स्पॉन्सर सोडून फोन लावतो. मी माझ्या स्पॉन्सरजवळ दिवसातला 1 तास नक्की बोलतो. मी माझ्यातल्या आज काय चुका झाल्या या 100% रात्री लिहून दुसऱ्या दिवशी स्पॉन्सरना व्हॉट्सअपवर पाठवतो. ते मला म्हणतात की प्रभू तुझ्यावर कृपा नक्की करेल, ईश्वर तुझ्यावर नक्की कृपा करेल. कधी, जर तू प्रांजळपणे चुकांची कबुली त्याच्याकडे देत आलास तर. आता प्रामाणिकपणे निष्ठापूर्वक माझा आढावा मी रोज घेतोय का, ए बाबा मी श्रीकांत भाऊंना सांगितलंय पण ते करतील की नाही. अरे तुला काय करायचंय आता, सांगून झाले ना, सोड विषय. तिकडे मीटिंग 10 वाजता माझ्याशी चालू होत नाही, होईल आज ऑटोमॅटिक होईल. परमेश्वर काळजी घ्यायला समर्थ आहे. मी त्याच्यावर तेवढा भरोसा ठेवला तरच मला तिकीट लागणार आहे. मी एसीत बसल्यावर, मी सोलापूरला जाणाऱ्या एसीत बसलो तर मी कंडक्टरला असा विचारू का, गाडी पुण्याला जाणार आहे का, कानाच्या खाली एक आवाज नाही का काढणार, गाडी सोलापूरलाच जाणार. तसं माझं डेस्टिनेशन, माझं अवलंबित्व कुठे शिफ्ट व्हायला पाहिजे, माझ्या उच्च शक्तीकडे, ज्याला स्पिरिटम कॉन्ट्रा स्पिरिटुम असा शब्द आहे. तो लॅटिन वर्ड आहे स्पिरिटुम. त्यासारखा किंवा त्यापेक्षा जास्त आनंद देणारी शक्ती मला शोधून काढायची आहे. मग त्याच्यासाठी आज मी माझं काही साहित्य, म्हणजे जे संस्कृतमध्ये आहे ते मराठी करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा मी कविता लिहितो, काही वेळा सतत काम झालं तर मी सायकलवरनं फिरून येतो, काही वेळा मी उगाचच एखाद्या जुन्या मित्राला, 8वी 9वीतल्या मित्राला फोन लावतो. दारू ए मध्ये मी कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू नाही. कारण मला माझ्या स्पॉन्सरने शिकवलेला आहे की आपली मद्यमुक्तता इतरांवर अवलंबून नाही, तर परमेश्वर आणि तुझी रोजची दिनचर्या याच्यावर अवलंबून आहे. व्हॉट डू यू मीन बाय क्वालिटी ऑफ सोब्रायटी? आता रिकव्हरीची क्वालिटी कशावर अवलंबून असते? आज माझ्या डोक्यात एखाद्या बाईला बघितल्यावर हिला धरू की काय हा विचार नाही ना आला. आज माझ्या डोक्यात दुसऱ्याच्या खिशातले पैसे डबल करण्याचे माझ्याकडे नाही ना विचार आला. कारण व्यवसायाने मी कोण आहे हे सांगण्याची गरज नाही. बहुतेकांना माहिती असेल, जरी माहिती नसलं तरी मी तुमच्या खिशातले पैसे कसेही करून धमकी दे इकडे तिकडे करून आणू शकतो.
परमेश्वराच्या कृपेने आज जर वाईट मार्गाने पैसे कमवले तर कुणाला तरी देऊन टाकतो. कारण का माहितीये का, नंतर लक्षात येतं हे आपले पैसे नाहीत, ते परत घर एकदा व्हावेल आणि परत कोण भरणार नाही. कारण एकदा ईश्वराने भरून दिलेलं आहे. वारंवार चुका करणाऱ्याला माफ करणारा परमेश्वर काय एकालाच लक्ष द्यायचे का? असे अजूनही आज गुरुवार असला तरी बारमध्ये लटकलेले लोक दिसतील. लटकलेले म्हणजे मान टाकलेले, ज्यांना ब्लॅकआउट स्टेजमध्ये आता घरी पोचवायची वेळ येईल 11 वाजता. माझ्या रिकव्हरीकडे लक्ष मी दिलं पाहिजे. मला श्रीकांत भाऊ काय म्हणतोय, हेमंत भाऊ काय म्हणतोय, आणखीन तिकडे लक्ष्मण भाऊ काय म्हणतोय, आणखीन कोण काय म्हणतोय, नन ऑफ माय बिझनेस. माझा याच्याशी काही मात्र संबंध नाही. कारण मी माझ्या आजारीपणाला जबाबदार नाही, पण मी माझ्या रिकव्हरीला, याचाच अर्थ सुधारण्याला मी स्वतः जबाबदार आहे. नैतिकता जोपासण्यासाठी आज मला कोणाला मदत करता आली तर नक्की मी कुठल्याही स्वरूपात मदत करतो. मग तो ए मेंबर असू दे नाही तर ए मेंबर नसू दे. कालचंच उदाहरण सांगतो. कारण एक वेगळे वेगळे पदर बिदर नेसलेली बाई साडी दारू पिलेली होती ती आणि मला म्हणाली वडापाव दे नाही तर तुझं पण मारी. म्हटलं होय बरं, वडापाव तुला खायचा आहे, किती खाणार आहे म्हटलं. ती म्हणाली 2. आणि म्हटलं 2, आधी एक तर खा. एक खाल्लं आणि एक कुत्र्याला घालून टाकलं. आता काय बोलू म्हटलं बा जा आता. कारण कॉन्फिडन्स ती काय करेल दारू पिल्यावर हे माझ्यावर मला माहिती नव्हतं ना. मी माझा संयम ढळून न देता वडापाववाला माझ्याकडे बघून वेड्यासारखं हसत होता. म्हणाला असं कुणाला खायला घालतात का दारुड्याला. म्हटलं भावा ती आमची एक वेगळी जमात आहे, तुला नाही कळायचं. जर सांग, कळेल तुला काही दिवसानंतर आम्हाला असं लागतं. त्यामुळे तिच्या दारू पिण्याशी किंवा तिच्या कुठल्याही गोष्टीशी माझा समजलेला संबंध नाही. पण भुकेल्याची अन्न सत्पात्रिते दान भावे दिल्या विण राहू नये असं माझ्या आई वडिलांनी मला शिकवलेलं आहे. तो कोण आहे, काय करतोय, कशाची काहीही मतलब नाही. जो भुकेलेला आहे त्याला अन्न दे. जो सत्पात्री, याचा अर्थ दानास पात्र आहे. आता खरोखरच एखाद्या मेंबरकडे नाहीच रिचार्ज मारायला पैसे तर रिचार्ज मी मारून देईन ना. पण तो सुधारत असेल तर, तो म्हणत असेल मी 90 ml पितो आणि मग तुम्ही मला रिचार्ज मारा, तर मी एकदा डुंगणावर लात मारेन. आता डुंगणावर लात मारेन म्हणजे प्रत्यक्ष जाणार नाही, पण शाब्दिक चकमक होणारच. माझे शब्द सुईसारखे टोचतात. मी बोलायला लागलो, एखाद्या जवळ गंभीररित्या बोलायला लागलो तर सुईसारखे टोचतात. मी कितीतरी मवाळपणे आता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराची कृपा. कारण मला मवाळ म्हणजे शांत शब्दात किंवा कुठलाही आत्ता बोलण्यात माझ्या आत्तापर्यंत वाईट शब्द नाही आला. ही एक लक्षण आहे कसलं की मी रिकव्हरीच्या दिशेने, आध्यात्मिक प्रगतीच्या दिशेने प्रयत्न करतोय का. मी मागे श्रीकांत भाऊंना एकदा नाही म्हटलं होतं, ते कुठल्या तरी वेगळ्या मीटिंग मध्ये होते त्यावेळी. पण यावेळी मला माहिती आहे की ही मीटिंग कुणाची आहे, काय चालतंय. माझ्या ह्या मीटिंग बद्दल, आमच्या मीटिंग दोन्ही सारख्याच वेळेत आहेत म्हणून काय मला अजिबात रागबिग येत नाही. ते येतील ते येतील, नाही येतील ते नाही येतील, कुठेतरी जातील, कुठेतरी जाऊन दे, सगळ्यांचं भलं होऊन दे ही माझी इच्छा ज्यावेळी असते त्यावेळी ऑटोमॅटिक माझं भलं होतं. आज मी कुठल्याही तऱ्हेने असमाधानी आहे असं अजिबात वाटत नाही. खात्रीलायकरित्या मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या स्पॉन्सरचा फोन नंबर सुद्धा द्यायला तुम्हाला तयार आहे. पण मी असमाधानी आहे असं ते गेल्या 1 वर्षात तरी अजिबात झालेलं नाही. ठीक आहे ती परिस्थिती. वर्तमान काळात ज्यावेळी मी जगायला शिकतो, काय होतो, भविष्याची चिंता आणि भूतकाळातला पश्चाताप या 2 गोष्टी मला स्ट्रॉंग मध्यमुक्तता म्हणजे क्वालिटी ऑफ रिकव्हरी देत नाही. म्हणजेच माझ्या तोंडातनं काहीतरी अर्वाचे शब्द येणं किंवा शिवीगाळ होणं. हे का होतं? माझं लक्ष नाहीये की परमेश्वर माझ्याकडे बघतो आहे. तिसरा डोळा एक आहे जो मी तुम्हाला कितीही फसवलं, कुणालाही कितीही फसवलं, माझ्या बायकोला फसवलं,
कुटुंबाला फसवलं तरी सुद्धा मी माझ्या उच्च शक्तीला फसवू शकत नाही. ही गोष्ट जर माझ्या मनावर बिंबली आणि त्याचा प्रत्येक वेळी मी घेत राहिला तर नक्की मी ग्वाही लिहून देईल की परत हातात दारू तरी नक्की नाही येणार. मला नाही माहिती की क्वालिटी ऑफ सप्रेटरी, पण एक गोष्ट मी करत राहिलो की हो मी चुकलो इथे आणि परमेश्वराजवळ आणि माझ्या मार्गदर्शकासमोर मी माफी मागितली तर मी दारूला तरी निदान शिवणार नाही. आणि रोज कोणाची दोघांची तरी अनोळखी माझ्याकडे कुठलाही नंबर मी कुणालाही फोन लावतो, भाऊ काय म्हणताय बरं आहे का, ओळखलं नाही तर मी सांगतो मी गजानन बाबा दारुडा चिपळूण समूहाचा मेंबर आहे. सहज फोन केला तुम्हाला, आठवण आली तुमची, त्याच्याकडे माझा नंबर सेव्ह असतो, माझा नंबर त्याच्याकडे सेव्ह असतो. पण असतो का नसतो. माझ्याकडे 7,500 नंबर सेव्ह आहे. एक मोबाईल एसाठी ठेवलेला आहे, कारण दारू किती पैसे घातले त्याचा विचार करतो केलास का कधी, आणि त्या मोबाईल ठेवला असतं काय होईल. असं कधीच होणार नाही की तुम्ही मला फोन केलात आणि मी उचलला नाही तर परत माझा फोन येतो, कारण त्याला मी जबाबदार आहे. आज मला दारू पासून लांब का ठेवलं नाही परमेश्वरात, तर तो फोन उचलण्यासाठी ठेवलेला आहे. मी दुसऱ्यांच्या उपयोगितेसाठी कितपत उपयोगी पडतोय का उगाच बोलबच्चनगिरी इथे करायला आलाय. आत्ता मीटिंगला मी जॉईन होत होतो आणि आमचे कोणतरी नेहमीच मला फोन करतात, अहो मला जॉईन नाही करता येत, अहो मला जॉईन नाही. 5-6 वेळा सगळं सांगितलं. शेवटी मी त्यांना एक मनुष्य गाठून दिला. त्यांना म्हटलं ही बाबा झूमची लिंक कुठल्या तरी एका ग्रुपमध्ये ऍड कर आणि त्यांना काय करायचं ते करू दे. 24 वर्षे सोबरायटरीला झाले. आजही तो मनुष्य म्हणतोय की मला अस्वस्थ आहे मी गजानन, बायकोन मला घराच्या बाहेर काढलं नाही. कारण का मी माझी वैचारिक पुनर्बांधणी काहीही केलेली नाही. मी माझी कौटुंबिक पुनर्बांधणी काही केलेलं नाही. मी माझ्या बायकोला आजही असमाधानी ठेवत असेल कुठल्याही गोष्टीत. हा नाही येत पैसे तर नाही देणार, आहे तर द्यायला हवेत. महिन्याला ठरलेल्या तारखेला 7 तारखेला माझ्या अकाउंटमधून जीपे इतके पैसे व्हायलाच पाहिजेत. तर तो घराचा खर्च सांभाळणं आणले मी तिला, जबाबदारी माझी आहे. परमेश्वराशी सतत संबंध ठेवणं. हो बाबा चुकलोसा वाटतोय. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, अकाउंट्स मधला हा शब्द आहे. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, चुकांची दुरुस्ती. पण चुकांची दुरुस्ती म्हणजे परत त्यात चुका करणं अपेक्षित नाही बरं का. आता होतं असं काही वेळा, माझ्यासारखं 5-5 वेळा होतो दुसरं डाव. पण जी मला आत्ता मध्यमुक्तता मिळालेली आहे त्याला आता कदाचित आमचे श्रीकांत भाऊंना माहिती असेल किती वर्ष. मी दिवस मोजत नाही, कारण मी दिवस मोजले तरी मला त्रास होतो, नाही मोजले तरी मी आजचा दिवस सुखी आहे समाधानी आहे असं पण नाही म्हणत कधी. कारण काय माहितीये का, सुखी समाधानी शांतता हे माझ्याकडे यायला बरेच दिवस लागणार आहे. त्यासाठी बरंच कसोट्या अपमान. ज्यावेळी मी सेवेत असतो ना त्यावेळी मला 2 गोष्टी अनुभव झाल्या की एक म्हणजे प्रचंड टॉलरन्स आणि स्पष्टवक्तेपणा तुमच्याकडे नसेल तर सेवा बाळगते. त्यामुळे मित्रांनो बऱ्याच वेळ मी तुमचा घेतला असं मला वाटतंय. माझ्या हातात किती वाजता आलं मला माहिती नाही, पण जरूर सगळ्यांना एकच सांगेन की मीटिंग हे एक माध्यम आहे, त्याबरोबर लिटरेचर आहे, साहित्य आहे, त्याबरोबर देवाशी असलेले तुमचे संबंध. आमचे शंकर भाऊ आहेत पुण्यातले, 42-43 वर्षी सोबत असतील, शंकर येल. ते नेहमी आपल्या बोलण्यात सांगतात की 3 माणसा मद्यपाने दारुड्याने जर या 3 गोष्टींची मदत सतत घेतल्याने जे मला आजही घ्यावं लागतं ते एक म्हणजे फेलोशिप, दुसरं म्हणजे परमेश्वर आणि तिसरं म्हणजे साहित्य. या 3ही गोष्टींचा मिलाप झाला तर माझा हा प्रवास अधिक सुखकर होतो आणि मी माझ्या परमेश्वराशी असलेला संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न तरी निदान करतो. मला तुमच्या साहित्य समूहाने बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा, जे कोण आयोजक आहेत किंवा जे कष्ट करतात या मीटिंगसाठी, त्या सगळ्यांना ईश्वर अधिक प्रेरणा देव आणि ही सेवा अधिक उत्तरोत्तर वाढत राहो अशी मी प्रार्थना करतो. आणि माझं जे काही इकडे तिकडे झालेलं शेअरिंग असेल त्याबद्दल काही चुकलं असेल तर मला माफ करा. इथे मी थांबतो. थँक्यू.